बेलीने या बांधून घ्यायची आपण या पानात मस्तपैकी सोब बरोबरच येते. आलबी पण आणलीस पाहिजे बघा. आलबी पण भेटली आणि साळेची रोपं पण. गावठी मशरूम एक नंबर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना. होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांदा पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. सो जसं की तुम्हाला माहिती आहे मी गावी आहे आणि आता आपला नाश्ता तयार झाला आहे ते पण कांदे पोहेचे. हे बघा, पुण्यात पण कांदे पोहे, इकडे पण कांदे पोहे. सो आता आपण नाश्ता करून मग आता जाणार आहे रानभाज्या काढायला, रानटी भाज्या काढायला. तिथून आता निघणार आहे. सो पहिल्यांदा नाश्ता करून घेतो. ही बघा शाळेत सगळी पोरं निघाली. हो खोतबा, बरं आहे ना? इकडे जाव, तुम्ही कुठं आहो? सो गाईज आम्ही आता निघालोय रानटी भाज्या आणायला. स्वतः आमची चंद्रताई वरती येणार आहे आमच्यासोबत, कारण की त्या भाज्या आम्हाला समजत नाहीत. मला पण नाही समजत, बाबूला पण नाही समजत. म्हणजे अशा ओळखतो, पण त्या गवतात वगैरे असल्या ना की सगळ्या भाज्या मिक्स असतात. मग त्याच्यात कुठली भाजी खायची आहे ते नाही कळत. सो कुठं घरात नाही बोललो काय चंतई. हा पुढचा गेट उघडा का ठेवून गेली? कुठे गेली ती? बघा चंद्रताई दिसली आम्हाला फायनली. ती सकाळ सकाळ जाऊन भाज्या घेऊन पण आली. आलबी काल आणलीत भरपूर. काल इथं कानीच्या चोंड्याच्या वरती पण भेटलीत. मग मी घरी, तू कुठे गेली? तुझ काय आहे? साळेची रोपा का काय आहे? हा, साळेची रोपा होय. मी म्हणते भाजी घेऊन आलीस का काय आम्ही यायच्या आधीच? हो, मग रानातच येतोय. सोब बरोबरच येते. आलबी पण आणलीस पाहिजे बघा. आलबी पण भेटली आणि साळेची रोपं पण. मला वाटलं 4 कापाय गेलीस म्हणून मी तिकडे आवाज मारतोय. 4 कापून आलो. मग तिकडे वरती कुठे गेली होती? बाबा म्हणले इथं वरती जा. आलबी भेटली. सो गाईज आता आम्ही आलोय कुरडूची भाजी काढायला. तुम्हाला दाखवतो. नको खूड अशी व्हायची. हा व्हायची अशी. वलवतो आम्ही. जा जा, वलवतो आम्ही. वलवायची आहे ना? वलवतो जा. सो गाईज ही बघा कुरडूची भाजी आपल्याला भेटली एवढी. ती आता संध्याकाळी घरी जाऊन करणार आपण. मम्मीला नेऊन देतो म्हणजे मम्मी करेल. आणि ती बघा काकी माझी चार घेऊन निघाले. चारीची पेंडी आमच्या गुरांसाठी. सो आता आपण दुसरी भाजी काढायला जाणार आहे. रानात जाणार आहे वरती. ही जवळच मिळाली कुरडूची भाजी आपल्याला. तर आता वरती रानात जायचं. ती चावऱ्याची भाजी काढून आणायची आहे. त्या सगळ्या रानटी भाज्या आहेत. आता पावसाळीत मिळतात त्या खायला आणि माझी भारी टेस्टी पण मस्त लागतात. सो गाईज आता आम्ही निघालोय भाजी काढायला वरती रानात. आमच्याबरोबर आहे चंद्रताई. तिला सगळ्या भाज्या माहिती आहेत. आम्हाला आता भाज्यांची माहिती नाही. सगळी जे बघा आम्ही अर्धा चढ चढून वरती आलोय. आता आपलं गाव खाली आहे. वरती टोकात जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा आमचे मिशा बघा आहे ना. ही बघा गुरं सगळी वरती चढ. गावातच नाही काय परिस्थिती लय वाईट. इथे तरी कुठे वर काय आहे खायला? कुठंच नाही. हे आता माझं अगोदर ना. सो गाईज आम्हाला भेटले होतं कुड्याच्या शेंगा. हे बघा त्या झाडाला लागलेले असतात. कुड्याच्या झाडाला ही पानं आपण नैवेद्याला पण यूज करतो ना. नैवेद्य ज्यावेळी राखणं बिकणं देतात ना
आमच्या गावाला तेव्हा ती नैवेद्याला यूज करतात ही कुड्याची पानं. अशा शेंगा असतात कुड्याच्या आणि त्यांना चिक पण असतो थोडासा, हा असा व्हाईट कलरचा चिक. आता हात सगळे चिकट चिकट झाले. चलो ही छोटीशी लगेच वेलीने या बांधून घ्यायची आपण या पानात मस्तपैकी, म्हणजे ते पडणार नाही. सो गाईज माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल, दाखवतो तुम्हाला. आपलं घर पण दिसते इथून आणि सगळी घरं पण दिसत आहेत, नदी पण दिसते तिकडनं. वरून व्ह्यू मस्त येतो एक नंबर. ते बघा आपलं घर, दाखवतो तुम्हाला. हे आपलं घर आहे, जो स्लॅब दिसतोय तो. आता सगळे आता आम्ही चाललोय आतमध्ये जंगलात रानात भाजी काढायला. थोडी थोडी पटापट काढून आणू, आता उशीर झालाय. तर चलो. ही आहे चावऱ्याची भाजी ही. पण ह्या बाकीच्या पानांमुळे कन्फ्युजन होतं. ही बघा, हे आता हे वेगळं गवत आहे पण हे आणि हे सेम दिसतं कधी कधी, म्हणून मग कन्फ्युजन होतं. म्हणून मी चंताईला घेऊन आलो सोबत. तर ही आपली चावऱ्याची भाजी आधी काढून घेऊ आपण. सो गाईज फायनली भाजी काढून झाले चावऱ्याची. ही एवढी मी काढली एवढीशी, आणि खाली चंद्रताईनं खूप काढलाय. ती अजून खालनं यायलाच तयार नाही, ये म्हणतोय. सो गाईज ही बघा किती भाजी काढला नाही. ही बघा भाजीच भाजी. चावते जाम, मच्छर का काहीतरी चावते, जंगलातली मच्छर आहे ती चावते. आणि धुकं बघा कसलं सगळीकडे झालंय चारी साईडने. हे बघा फुल धुकंच धुकं आहे. आपल्या पिशवीतच घे भरून, पकड. काटे घुसलेत ते चपलीत. फॉरेनची चप्पल घालून आलाय जंगलात. वा किती हुशार. आणि आता काटे काढत बसलाय. निघाले तेच म्हणतोय. आलबी एक पण नाही दिसला. कुठं ना हा सगळा कच्चा रस्ता जो तुम्हाला दिसतोय तो रसाळगडवर जातो वरती, रसाळगड किल्ल्यावर. आमच्या इथून जायला पाऊण तास ते 1 तास लागतो टोटल. सगळे सह्याद्रीच्या कुशीत बसलेली आहेत आमची गावं सगळी. ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे सगळी समोर जी दिसते ती. आणि गाईज ही बघा, ही आहे ती ढाणाची भाजी आहे. त्याला म्हणतात ढाणाची भाजी. ही आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्याने नावं दिलेली आहेत. ही ढाणाची भाजी थोडीशी दिसली ती काढून घेऊया आपण, कारण की ही जास्त दिसत नाही, भेटत नाही. थोडी थोडी दिसली. ही बघा, ही आहे ढाणाची भाजी. झऱ्याचं पाणी आहे, 1 नंबर प्यायला. टेस्ट 1 नंबर असते. ॲक्वा फिल्टरपेक्षा 1 नंबर लागतं. पान चांगला घ्यायचा. पान मोठं नाही, बारीकच होतं. आता आम्ही परत रस्ता सोडून आतमध्ये जंगलात घुसलोय, रानात. टाकल्याच्या भाजीला. कुठं आहेत ना खाली, इथनं खाली जायचं आहे टाकल्याच्या भाजीला. हे बघा गाईज, आलबी. हे बघा व्हाईट कलरचे दिसत आहेत ते सगळे आलबी आहेत. आपण काढूया. भेटत नाही ठीक आहे. हां अक्का निघाला बघ. गावठी मशरूम 1 नंबर. तू बघ आलबी, ती बघ तिकडं, ती बघ छत्री मशरूम. काही जी टाकल्याची भाजी आपण काढायला आलोय ना, ती ही बघा. या चोंड्यात बघा, ही पूर्ण टाकळा आहे. हा एकदम थोडासा ब्लॅकिश पत्ती असते.
थोडीशी काळसर असलेला पत्ता आहे ना, एक नंबर लागतो टेस्टला. गाईस हा बघा खेकडा बघा, हा बघा. अरे 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 तो कुठं बघतो चावला. आता ह्याला काय करूया, घेऊन जाऊया काय? हा बघा खेकडा, चला घ्या याला सांबारा करूया एक. कुठे दाखवतोयस? हा बघा याचा सांबारा करूया आपण. नको जाऊ दे याला, जा रे सोने. ही बघा, ही दिसते तुम्हाला, ही सगळी टाकळीची भाजी आहे. एकदम थोडासा काळा टाकळा जंगलमध्ये असतो तोच वापरायचा. बाकी घराच्या बाजूला पण आमच्या भरपूर येतो, पण तो खाण्यासारखा टेस्ट नाही लागत. सो हा जंगलातला एक नंबर लागतो टाकळा. एक टाकळा एवढा काढलाय आम्ही आता भाजीला. सो काही जा बघा, आम्हाला रस्त्याला येता येतात 13 दिसलाय. आळूची पानं, आळूच्या वड्याची पानं वेगळी येतात आणि हा 13 म्हणतात त्याला. पण आळूच म्हणतात, पण आळूचं फदफदे तुम्ही ऐकलं असाल. फतफदा, आळूचा फदफदा म्हणतात त्याला. शेंगदाणा वाटाणा किंवा चणा टाकून बनवतात, एक नंबर बनते भाजी. माझी एकदम फेवरेट आहे. हे बघा, ही आळूची पानं आहेत आणि वड्याची पानं वेगळी येतात. सो हे आता थोडीशी घेऊन जाऊ आपण, याची पण भाजी करू एक नंबर. सो गाईज आमच्या आता भाज्या काढून झाल्यात सगळ्या आणि आम्ही आलो आहे आता घरी. हे बघा घरी पोचलो आहे. सो आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो चलो बाय बाय, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो चलो बाय बाय.